मृत्यूसमोर उभा असताना माणूस काय करतो? जेव्हा जगातील सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा फक्त एकच दरवाजा उघडा असतो, तो म्हणजे श्री गुरुदेव दत्तांचा. आज आपण गुरुचरित्रातील असा एक चमत्कार पाहणार आहोत, ज्याने साक्षात मृत्यूलाही रिकाम्या हाताने परत लावले. ही कथा आहे एका अशा भक्ताची, ज्याच्या भक्तीसमोर साक्षात काळालाही झुकावं लागलं. मित्रांनो, ही कथा तयार करताना मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. तुमचा एक साधा लाईक माझ्यासाठी मोलाचा ठरेल. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा लिहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. सिद्धमुनी, मला सांगा ना, श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या भक्तांचे रक्षण नक्की कसे केले? जेव्हा भक्तावर संकट येते तेव्हा गुरु धावून येतात का? नामधारकाच्या आवाजात एक वेगळीच तळमळ होती. तो सिद्ध मुनींच्या चरणाशी बसला होता आणि त्याचे डोळे त्या दिव्य उत्तराची वाट पाहत होते. सिद्ध मुनींच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटले. त्यांनी नामधारकाकडे पाहिले आणि म्हणाले, नामधारका, तू जो प्रश्न विचारला आहे तोच प्रश्न एकेकाळी सायनदेव नावाच्या एका भक्ताला पडला होता. पण त्याला याचं उत्तर शब्दांत नाही तर अनुभवातून मिळाले. ऐक, ही कथा ऐकताना तुझं मन भक्तीने भरून येईल. हा काळ काही साधा सुद्धा नव्हता नामधारका. तो काळ होता भयानक अशा यवन राजाचा. दक्षिणेत एका क्रूर यवन राजाचे राज्य होतं. राजा कसला? तो तर साक्षात चालता बोलता यमच होता. त्याच्या राज्यात धर्माला काहीही किंमत नव्हती. साधू, संत, ब्राह्मण आणि गायींना तिथे काहीही मान नव्हता. उलट जो कोणी ईश्वराचं नाव घेईल त्याचा छळ करणे हा त्या राजाचा आवडता छंद होता. रजेच्या दिवशी शिकार करावी तशी तो माणसांची शिकार करत असे. त्याच्या दरबारात जाणे म्हणजे वाघाच्या गुहेत जाण्यासारखं होतं. तिथून माणूस जिवंत परत येईल ह्याची खात्री कोणालाच नसायची. अशा या भयानक काळात त्या क्रूर राजाच्या पदरी एक अत्यंत सात्विक आणि धर्मपरायण ब्राह्मण नोकरी करत होता. त्याचे नाव होते सायनदेव. सायनदेव हा मूळचा कडकल गावचा, स्वभावाने अत्यंत शांत, ईश्वरावर अपार श्रद्धा असणारा आणि गुरुभक्तीत लीन असणारा हा माणूस. पण पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी त्याला त्या दुष्ट राजाची चाकरी करावी लागत होती. रोज सकाळी उठून जड अंतःकरणाने तो दरबारात जायचा आणि संध्याकाळी जिवंत घरी परतलो याबद्दल देवाचे आभार मानायचा. त्या दिवशीची सकाळ मात्र काहीतरी वेगळंच संकट घेऊन उगवली होती. सायनदेव आपल्या नित्यकर्मात व्यस्त होता. घरात वातावरण शांत होतं, पण ही शांतता वादळा पूर्वीची शांतता होती. अचानक घराच्या दरवाजावर जोरात थापा पडल्या. सायनदेव, सायनदेव असा उग्र आवाज बाहेरून आला. सायनदेवच्या काळजात धस्स झालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राजाचे 2 सशस्त्र सैनिक उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर भाव होते आणि डोळ्यात मस्ती होती. एका सैनिकाने कडाडून सांगितले, सायनदेवा, तुला आत्ताच्या आत्ता राजाने दरबारात बोलावले आहे. विलंब खपवून घेतला जाणार नाही. का? काय झाले आहे? सायनदेवाने थरथरत्या आवाजात विचारले. सैनिकाने उपहासाने हसून उत्तर दिले, ते आम्हाला माहित नाही, पण एक सांगतो, राजाची आजची मनस्थिती काही ठीक नाहीये. तुझ्या आधी ज्या 2 ब्राह्मणांना आत बोलावले होते ते अजून बाहेर आलेले नाही. कदाचित त्यांना यमसदनाला पाठवलं असेल. आता तुझा नंबर आहे, चल लवकर. हे शब्द कानावर पडतात सायनदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे हात पाय गळून गेले. राजाने बोलावले आहे आणि तेही अशा वेळी जेव्हा तो संतापलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट होता, मृत्यू. आजचा दिवस हा आपल्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरणार हे सायनदेवाला कळून चुकलं होतं. सैनिक निरोप देऊन निघून गेले, पण सायनदेवाच्या घरात मात्र आकांत सुरू झाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. सायनदेवाची पत्नी धावत बाहेर आली. तिने पतीचा तो उतरलेला चेहरा पाहिला आणि तिला परिस्थितीची कल्पना आली. ती तिथेच जमिनीवर कोसळली. मुले रडू लागली. घरात एकच कोलाहल माजला. आता काय होणार? त्या राक्षसाच्या तावडीतून माझे पती कसे वाचणार? पत्नी हंबरडा फोडून रडत होती. सायनदेव मात्र सुन्न होऊन उभा होता. त्याच्या डोळ्यासमोरून त्याचं संपूर्ण आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं सरकू लागलं. इतकी वर्ष ज्याची भीती वाटत होती तो क्षण आज समोर येऊन उभा ठाकला होता. त्या क्रूर यवन राजाच्या दरबारात जाऊन कोणीही जिवंत परत आलेले त्याने पाहिले नव्हते. त्यातल्या त्यात ब्राह्मणांवर तर त्या राजाचा विशेष राग होता. आज विनाकारण आपला बळी जाणार ह्याचे दुःख त्याला होत होते. पण त्याही पेक्षा जास्त वेदना त्याला एका गोष्टीची होत होती की माझ्या कुटुंबाचं काय होणार.
सायंदेवाने हळूच मान वर केली. त्याने आपल्या रडणाऱ्या पत्नीकडे पाहिले, आपल्या लहान मुलांकडे पाहिले. त्या चिमुकल्या जीवांना अजून जगाची काहीच समज नव्हती. बाबा नका ना जाऊ त्या राजाकडे, असे म्हणत त्याची लहान मुलगी त्याच्या पायाला बिलगली. तो स्पर्श, तो कोमल स्पर्श सायनदेवाच्या हृदयाला चिरा पाडून गेला. सायनदेवाचे डोळे पाण्याने डबडबले. त्याने खाली वाकून आपल्या लेकीला उचलून घेतले. तिच्या डोक्यावरून हात फिरवताना त्याचे हात थरथरत होते. आजपर्यंत त्याने अनेक संकट पाहिली होती, पण आजची वेळ वेगळी होती. हे संकट बाहेरून आलेले नव्हते, तर राजाच्या आज्ञेच्या रूपाने साक्षात मृत्यूने दारावर टकटक केली होती. त्याच्या मनाची अवस्था एखाद्या खोल समुद्रात बुडणाऱ्या माणसासारखी झाली होती. तो विचार करू लागला, जर मी आज गेलो नाही तर सैनिक येऊन माझ्या कुटुंबाला त्रास देतील, आणि जर मी गेलो तर मी परत येणार नाही हे नक्की. मग माझ्या या मुलांचे काय? कोण देईल त्यांना आधार? कोण रक्षण करेल या अनाथ जीवांचे? त्याच्या डोळ्यांतून अश्रूंची धारा गालावर ओघळू लागल्या. त्याने आपल्या पत्नीच्या डोळ्यात पाहिले. त्या डोळ्यात त्याला भीती आणि याचना दिसत होती. जणू ती मुकेपणाने सांगत होती, आम्हाला सोडून जाऊ नका. सायनदेवाचा श्वास जड झाला. त्याला वाटले छातीवर कोणीतरी मोठा दगड ठेवला आहे. मानवी शक्ती, बुद्धी, चातुर्य ह्यापैकी आता काहीच कामाला येणार नव्हते. इथे राजाचा शब्द हाच कायदा होता, आणि त्याची इच्छा हाच न्याय होता. पण त्याच क्षणी त्या नैराश्याच्या गर्तेत सायनदेवाच्या मनात एक आशेचा किरण चमकला. अंधारात वीज चमकावी तसा एक विचार त्याच्या मनात आला. अरे, मी का घाबरतोय? मी कोणाचा सेवक आहे? त्या यवन राजाचा की त्रैलोक्याच्या स्वामीचा? त्याचे लक्ष घरातील देव्हाऱ्यात ठेवलेल्या श्री गुरुदेव दत्तांच्या मूर्तीकडे गेले. त्या मूर्तीकडे बघताच त्याच्या शरीरात एक वेगळीच चेतना सळसळली. त्याला आठवले, माझे गुरु नरसिंह सरस्वती भिलवडीला कृष्णा तीरावर आहेत. ते साक्षात दत्तात्रेय आहेत. जर मृत्यूला कोणी रोखू शकत असेल तर ते फक्त आणि फक्त माझे गुरुच आहेत. त्याच्या मनातील भीतीची जागा आता भक्तीने घेतली. त्याला जाणवले की ज्याच्या डोक्यावर गुरूंचा हात असतो त्याला जगातील कोणताच राजा मारू शकत नाही. त्याने आपल्या पत्नीचे डोळे पुसले. त्याचा आवाज आता मगाशी सारखा कापरा नव्हता. त्यात एक वेगळाच निश्चय होता. तो म्हणाला, अगं, रडू नकोस. जोपर्यंत माझे गुरु नरसिंह सरस्वती औदुंबराखाली बसले आहेत तोपर्यंत यमराज सुद्धा माझे प्राण घेऊ शकत नाही. मी त्या राजाकडे जाण्याआधी माझ्या खऱ्या राजाकडे, माझ्या गुरुमाऊलीकडे जाईल. सायनदेवाने क्षणाचाही विलंब केला नाही. त्याने घरातील सर्वांचा निरोप घेतला. पत्नी त्याला अडवत होती, पण त्याचा निश्चय पक्का होता. मी गुरूंचं दर्शन घेऊनच दरबारात जाईल, असे सांगून तो घराबाहेर पडला. त्याने भिलवडीची वाट धरली. त्याचे पाय जमिनीला लागत नव्हते. तो अक्षरशः धावत होता. त्याच्या मागे जणू मृत्यूचा पाठलाग सुरू होता. त्याला माहित होते की राजाला कळले की सायनदेव दरबारात न येता दुसरीकडे गेला आहे तर राजा आणखी चिडेल. सैनिक त्याचा शोध घेत नक्कीच येतील. पण आता त्याला कशाचीच पर्वा नव्हती. रस्ता खडकार होता. काटे कुटे पायाला टोचत होते, पण सायनदेवाला त्याची जाणीव नव्हती. त्याच्या ओठावर फक्त एकच नाम होते, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इकडे राजाच्या महालात संताप वाढत होता. सायनदेव अजून आला नाही हे पाहून राजाचा पारा चढला होता. त्याने आपल्या मुख्य सरदाराला बोलावले. जा, त्या सायनदेवाला फरफटत घेऊन या. त्याची हिंमत कशी झाली आमचा हुकूम मोडण्याची? राजाने गरजून आज्ञा दिली. सैनिकांची तुकडी घोड्यावर स्वार होऊन सायनदेवाच्या घराच्या दिशेने निघाली. घोड्यांच्या टापांचा आवाज वातावरणात घुमू लागला. धूळ उडवत ते सैनिक निघाले होते. जर सायनदेव त्यांना वाटेत सापडला असता तर तिथेच त्याचा शिरच्छेद झाला असता. पण सायनदेव आता खूप पुढे निघून गेला होता. त्याची धाव आता भक्तीची धाव झाली होती. कृष्णा नदीचे पात्र त्याला दिसू लागले. भिलवडीचे पवित्र क्षेत्र जवळ येऊ लागले. त्याच्या छातीचे ठोके वाढले होते, पण ते भीतीमुळे नाही तर गुरुदर्शनाच्या ओढीने. तो धापा टाकत नदीकाठी पोचला. समोरचे दृश्य पाहून त्याचे भान हरपले. समोर साक्षात श्री नरसिंह सरस्वती महाराज एका मोठ्या औदुंबर वृक्षाखाली शांत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते आणि डोळ्यात चंद्रासारखी शीतलता. जणू ते सायनदेवाचीच वाट पाहत होते.
धावत जाऊन सायनदेवाने थेट महाराजांच्या चरणावर लोटांगण घातले. त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते, फक्त हुंदके बाहेर पडत होते. त्याने आपले गुरूंचे पाय घट्ट पकडून ठेवले, जसे एखादे बुडणारे मूल आधार पकडते. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, बघ नामधारका, संकटात सापडलेला जीव जेव्हा असा अनन्य भावाने गुरुचरणी जातो तेव्हा काय घडते. आता पुढे जे घडले ते ऐकून तुझा गुरुभक्तीवरचा विश्वास अधिक दृढ होईल. सायनदेव गुरुचरणी पोहोचला खरा, पण संकट टळले होते का? नाही. इकडे राजाचे सैनिक त्याला शोधत चौफेर उधळले होते. यवन राजाचा राग आता शिगेला पोहोचला होता. मृत्यू सायनदेवाचा पाठलाग करीत औदुंबरापर्यंत पोहोचणार होता का? आणि गुरुदेव आपल्या भक्ताला या अग्निदिव्यातून कसे वाचवणार होते? एक सामान्य माणूस आणि एका साम्राज्याचा क्रूर राजा यांच्यातील हा संघर्ष आता एका वेगळ्याच वळणावर पोहोचला होता. पुढे काय घडले हे पाहणे अत्यंत रोमांचक ठरणार आहे. सायनदेवाने महाराजांचे पाय घट्ट पकडून ठेवले होते. त्याचे अंग तापाने फणफणावे तसे भीतीमुळे थरथरत होते. कृष्णा नदीच्या तीरावर त्या पवित्र औदुंबर वृक्षाखाली एक वेगळेच दृश्य दिसत होते. एकीकडे जगाच्या भयाने ग्रासलेला एक सामान्य माणूस आणि दुसरीकडे त्या भयाचाच नाश करणारे साक्षात परब्रह्म स्वरूप श्री नृसिंह सरस्वती महाराज. महाराजांनी आपल्या त्या भक्ताकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती. ज्याच्या एका कटाक्षाने सृष्टीची निर्मिती आणि लय होऊ शकतो, तो गुरु आज एका भक्ताच्या रडण्याने हेलावून गेला होता. सायनदेवाच्या डोळ्यातून पडणारे अश्रू महाराजांच्या चरणांवर अभिषेक घालत होते. सायनदेवा, महाराजांनी अत्यंत शांत आणि धीर गंभीर आवाजात हाक मारली. तो आवाज इतका गोड आणि आश्वासक होता की त्या आवाजासरशीच सायनदेवाच्या मनातील अर्धी भीती गळून पडली. उठ सायनदेवा, असा जमिनीवर का लोळतो आहे? ब्राह्मणाने फक्त ईश्वरासमोर आणि गुरुसमोर झुकावे, संकटासमोर नाही. सांग, काय झाले आहे? तुझ्या चेहऱ्यावर ही मृत्यूची छाया का दिसत आहे? सायनदेवाने कसे बसे स्वतःला सावरले. तो गुडघ्यावर बसला आणि हात जोडून रडवेल्या आवाजात म्हणाला, गुरुदेवा, मी काय सांगू? माझे नशीबच फुटले आहे. ज्याची भीती वाटत होती तेच झाले आहे. त्या क्रूर यवन राजाने मला आज दरबारात बोलावले आहे. महाराज, तुम्हाला तर माहित आहे, तो राजा म्हणजे साक्षात कसाई आहे. आजवर त्याने कितीतरी निरपराध ब्राह्मणांना मारून टाकले आहे. आज सकाळीच त्याचे सैनिक आले होते. त्याचा निरोप घेऊन सायनदेव श्वास घेण्यासाठी थांबला. त्याचे हृदय धडधडत होते. त्याने पुढे सांगितले, महाराज, सैनिकांनी सांगितले की राजा आज खूप संतापलेला आहे. माझ्या आधी गेलेले लोक परत आलेले नाहीत. मला नक्की माहित आहे की तो माझा वध करणार, म्हणून मी घरी कोणालाही न सांगता शेवटचे तुमचे दर्शन घ्यायला धावत आलो आहे. आता माझ्या प्राणांची आशा उरली नाही, पण जाताना तुमचे चारण दृष्टीस पडावे एवढीच इच्छा होती. हे सांगताना सायनदेवाला पुन्हा रडू कोसळले. त्याला वाटत होते की महाराज त्याला लपवून ठेवतील किंवा तू तिथे जाऊ नकोस असे सांगतील. पण घडले म्हणते, सायनदेवाचे बोलणे ऐकून श्री नृसिंह सरस्वती महाराज खळखळून हसले. त्यांचे ते हास्य पाहून सायनदेव गोंधळला. इथे माझ्या प्राणावर बेतले आहे आणि महाराज हसत आहेत. अरे वेड्या, तू त्या राजाला घाबरतोस? तू कोणाचा भक्त आहेस याचा तुला विसर पडला काय? अरे, वाघाच्या तावडीत सापडलेले हरिण घाबरू शकते, पण ज्याच्या पाठीशी साक्षात सिंह उभा आहे त्याने कोल्ह्या कुत्र्यांना घाबरावे काय? सायनदेव अवाक होऊन बघतच राहिला. महाराज पुढे म्हणाले, सायनदेवा, तू म्हणतोस की तो राजा तुझा मारेल, पण मृत्यू देणारा तो कोण? अरे, जन्म आणि मृत्यू तर आमच्या हातात आहे. तुझ्या यवन राजाला काय समजत आहे? तो तर आमच्या हातातील एक बाहुले आहे. तुझी भक्ती सत्य असेल तर तुला घाबरण्याचे काही कारण नाही. तेव्हाची ती वेळ अत्यंत विलक्षण होती. दुपारची वेळ टळून चालली होती. कृष्णा नदीचे पात्र संथ वाहत होते. वाऱ्याची झुळूक औदुंबराच्या पानांतून सळसळत होती. वातावरणात एक पवित्र शांतता पसरली होती. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी आपला उजवा हात उचलला. तो हात ज्याने कित्येक युगांपासून भक्तांचे रक्षण केले होते, तो अभय वरद हस्त त्यांनी सायनदेवाच्या मस्तकावर ठेवला. त्या स्पर्शात काय जादू होती कोणास ठाऊक. सायनदेवाला असे वाटले की त्याच्या शरीरातून हजारो सूर्यांचे तेज आरपार गेले आहे.
त्याच्या मणक्यातून एक वीज सळसळली गेली आणि मनातून काळाकुट्ट अंधार एका क्षणात नाहीसा झाला. मघाशी जो सायनदेव थरथरत होता तो आता शांत झाला. जसे आईच्या कुशीत आल्यावर बाळाचे रडणे थांबते तसे त्याचे मन शांत झाले. त्याला जाणवले की हा हात फक्त एक मानवी हात नाही, हा तोच हात आहे ज्याने प्रल्हादाचे रक्षण केले, हा तोच हात आहे ज्याने ध्रुवाला अढळ पद दिले. महाराजांच्या डोळ्यात बघताना सायनदेवाला त्या डोळ्यात संपूर्ण ब्रह्मांड दिसू लागले. त्याला वाटले की मी उगाच घाबरत होतो. ज्याच्या डोक्यावर हा हात आहे त्याला यमराज तरी काय करू शकणार. महाराजांनी त्याच्या डोळ्यात खोलवर पाहिले आणि अत्यंत प्रेमाने पण करारी आवाजात सांगितले, सायनदेवा, आता उठ. तुझे सर्व भय मी हरण केले आहे. तू आता सरळ त्या राजाच्या दरबारात जा. हे ऐकून सायनदेव दचकला. महाराज, मी तिथे जाऊ? हो, तू तिथे जा. आणि ऐक, तू एकटा नाहीस, तुझ्या सोबत आम्ही आहोत. तू त्या क्रूर राजाला भिवू नकोस. मी तुला वचन देतो, तो राजा तुला मारणे तर दूरच, पण तो तुझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही. उलट तो तुझा सन्मान करेल. तू ज्याला मृत्यू मानत आहेस तोच तुझ्या पाया पडेल. जा, हा माझा आशीर्वाद आहे. ते शब्द म्हणजे साक्षात ब्रह्मवाक्य होते. सायनदेवाच्या मनात आता शंकेला जागा नव्हती. त्याच्या रक्तातील भीतीचे रूपांतर आता वीरशक्तीत झाले होते. त्याने पुन्हा एकदा महाराजांच्या पायावर डोके ठेवले. ती धूळ कपाळाला लावली आणि तो उभा राहिला. आता त्याच्या चालण्यात एक वेगळाच रुबाब आला होता. सायनदेव परत फिरायला निघाला. मगाशी धावत येताना त्याची जी अवस्था होती आणि आता परत जाताना जी अवस्था होती त्यात जमीन आसमानाचा फरक होता. मगाशी तो एक बकरा म्हणून आला होता, आता तो एक वाघ बनून परत जात होता. तो भिलवडीवरून नगराच्या दिशेने चालू लागला. सूर्य पश्चिमेकडे कलला होता. सायंकाळ होऊ घातली होती. राजाच्या महालात काय चालले असेल याची कल्पना करून सामान्य माणसाचे काळीच फाटले असते. पण सायनदेव आता निर्धास्त होता. इकडे राजाच्या महालात मात्र वेगळेच नाट्य रंगले होते. सायनदेव अजून आला नाही हे पाहून यवन राजा संतापाने लाल बुंद झाला होता. तो सिंहासनावर अस्वस्थपणे एरझाऱ्या घालत होता. कुठं गेला तो ब्राह्मण? त्याला वाटले तो लपून बसेल आणि आम्ही त्याला सोडणार. आज त्याचा शिरच्छेद केल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही, अशी गर्जना राजाने केली होती. दरबारात उपस्थित असलेले मंत्री आणि सरदार मान खाली घालून उभे होते. कोणाचीही राजाकडे बघण्याची हिंमत नव्हती. वातावरण इतके तंग होते की सुई पडली तरी आवाज नाही. प्रत्येकाला माहित होते की सायनदेव आता आला की त्याचा अंत निश्चित आहे. राजाने आपल्या कमरेची तलवार उपसून बाजूला ठेवली होती. जणू काही ती रक्ताची वाट पाहत होती. काही वेळाने राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर गडबड झाली. सैनिकांनी आरडाओरडा केला, आला, सायनदेव आला. ही बातमी वाऱ्यासारखी दरबारात पोहोचली. राजाच्या डोळ्यात क्रूर आनंद चमकला. पकडून आणा त्याला, राजा ओरडला. सायनदेव राजवाड्याच्या मुख्य दरवाजातून आत शिरला. 2 धिप्पाड सैनिकांनी त्याला दोन्ही बाजूने घेरले होते. त्यांच्या हातात भाले होते. पण सायनदेवाच्या चेहऱ्यावर न भीती होती न चिंता. तो अत्यंत शांतपणे जणू काही मंदिरात दर्शनाला चालला आहे अशा आविर्भावात चालत होता. तो महालाच्या पायऱ्या चढू लागला. प्रत्येक पायरीवर त्याला गुरूंच्या शब्दांची आठवण होत होती. आम्ही तुझ्या सोबत आहोत. त्याला आजूबाजूला उभ्या असलेल्या सैनिकांची भीती वाटत नव्हती. त्याला त्या नंग्या तलवारींची भीती वाटत नव्हती. दरबाराच्या विशाल कक्षात प्रवेश करताच शेकडो लोकांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या. काहींच्या डोळ्यात दया होती तर काहींच्या डोळ्यात कुतूहल. प्रत्येकाला वाटत होते की हा माणूस आता काही मिनिटांचा सोबती आहे. सायनदेव चालत चालत सिंहासनासमोर आला. समोर तो क्रूर यवन राजा बसला होता. राजाचे डोळे रागाने जळत होते. त्याने सायनदेवाकडे असे बघितले जणू काही तो त्याला नजरेनेच जाळून टाकेल. इतका उशीर? राजा कडाडला. आमचा हुकूम मिळाल्यावरही तू यायला उशीर केलास. तुला मृत्यूचे भय वाटत नाही का? राजाचा आवाज इतका मोठा होता की दरबारचे खांबही हादरले. पण सायनदेव शांत उभा राहिला. त्याने राजाच्या डोळ्यात डोळे घालून बघितले. आजवर कोणाचीही हिंमत झाली नव्हती राजाच्या नजरेला नजर द्यायची, पण आज सायनदेव देत होता. राजाला हे पाहून अधिकच आश्चर्य आणि राग आला. हा साधा ब्राह्मण इतका निर्भय कसा? याच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती का दिसत नाही? राजाने हातातील तलवार उचलली. बोल, तुला काही शेवटचे सांगायचे आहे का? कारण आता तुझी मान तुझ्या धडावर राहणार नाही. राजा सिंहासनावरून खाली उतरला.
त्याच्या हातातली ती तीक्ष्ण तलवार लकाकत होती. तो पावलं टाकत सायन देवाच्या दिशेने येऊ लागला. दरबारातील लोकांनी डोळे झाकून घेतले. गेला बिचारा ब्राह्मण, अशी कुजबूज सुरू झाली. राजा अवघ्या काही फुटांवर आला होता. आता तो वार करणार इतक्यात इतक्यात काहीतरी अघटित घडले. जेव्हा राजा सायनदेवाच्या अगदी जवळ आला आणि त्याने सायनदेवाकडे वार करण्यासाठी मान वर केली, तेव्हा राजाचे पाय जागीच थबकले. त्याचे डोळे विस्फारले. त्याच्या हातातली तलवारीची मूठ सैल झाली. राजाच्या चेहऱ्यावरचा राग एका क्षणात नाहीसा जाऊन तिथे एक वेगळीच भयानक भीती उमटली. राजा एक पाऊल मागे सरकला. हे काय आहे? तो तोत्रे बोलू लागला. दरबारातील सर्वांना प्रश्न पडला की राजाला नक्की काय झाले. सायनदेव तर शांत उभा आहे, मग राजा का घाबरला? राजाला सायनदेवाच्या जागी नक्की काय दिसत होते? सायनदेव तिथे होता की नाही, की तिथे दुसरेच कोणीतरी उभे होते? क्षणार्धात वातावरणाचा रंग पालटला. जो राजा मारण्यासाठी धावून आला होता त्याची नजर आता थरथरत होती. तो घामेघूम झाला होता. राजाला सायनदेवाच्या मागे काहीतरी प्रचंड, तेजस्वी आणि उग्र रूप दिसत होते, जे सामान्य माणसाच्या डोळ्यांना दिसत नव्हते. सायनदेवाच्या रक्षणासाठी दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त तिथे गुप्त रूपाने प्रगट झाले होते का, की राजाला भ्रम झाला होता? राजाची अवस्था बघून सैनिक पुढे सरसावले. महाराज, काय झाले? पण राजाने हातानेच त्यांना थांबवले. तो सायनदेवाकडे बोट दाखवून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. ही शांतता, ही भयानक शांतता वादळाच्या आधीची नव्हती, तर एका मोठ्या चमत्काराची नांदी होती. दरबारात आता श्वास रोखून सगळे पाहत होते की पुढे काय होणार. राजाचे पाऊल मागे पडले. तो थरथरत होता. त्याच्या हातातील नंग्या तलवारीचे पाते, जे मघाशी रक्तासाठी तहानलेले होते, ते आता भीतीने लटलटत होते. संपूर्ण दरबार श्वास रोखून या दृश्याकडे पाहत होता. एका क्षणापूर्वी जो राजा सिंहासारखा गर्जना करत होता, तो आता एखाद्या भेदरलेल्या मांजरासारखा मागे का सरकतोय हे कोणालाच समजत नव्हते. कारण दरबारात उपस्थित असलेल्या शेकडो डोळ्यांना समोर फक्त एक साधा गरीब ब्राह्मण सायनदेव दिसत होता. पण राजाच्या डोळ्यांना जे दिसत होते ते काहीतरी वेगळेच होते. ते दृश्य सामान्य मानवाच्या सहनशक्तीच्या पलीकडचे होते. राजाच्या दृष्टीतून बघितले तर तिथे सायनदेव उभा नव्हता, तिथे उभा होता साक्षात मृत्यू. राजाला सायनदेवाच्या जागी एक प्रचंड, उग्र आणि तेजस्वी पुरुष दिसत होता. त्याचे शरीर आकाशाला भिडले होते. डोक्यावर जटांचा भार होता. अंगाला भस्म फासलेले होते आणि डोळे, बापरे, ते डोळे म्हणजे जणू दोन धगधगणारे निखारेच. त्या उग्र पुरुषाच्या हातात त्रिशूळ आणि दंड होता. त्याचे रूप इतके भयानक होते की जणू काही प्रलय काळातील रुद्रच तिथे अवतरला होता. तो उग्र पुरुष राजाकडे बघून कडाडला. अरे दुष्टा, तू माझ्या भक्ताला मारणार? तुझी एवढी हिंमत? पुढे ये, एक पाऊल पुढे टाक आणि मी तुझे भस्म करून टाकीन. तो आवाज मानवी नव्हता. तो ढगांच्या गडगडाटासारखा राजाच्या कानात घुमला. राजाचे कान बधीर झाले. त्याच्या काळजाचे पाणी झाले. त्याला स्पष्ट दिसले की ज्या ब्राह्मणाला आपण मारण्यासाठी बोलावले आहे त्याच्या संरक्षणासाठी कुठून तरी अदृश्य आणि महाभयानक शक्ती इथे उभी राहिली आहे. राजाला वाटले हीच ती शक्ती आहे जी माझ्या साम्राज्याला एका क्षणात राख करून टाकू शकते. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. त्याला घाम फुटला. त्याच्या अंगातली सगळी ताकद निघून गेल्यासारखी वाटली. खणखण. दरबारात एक मोठा आवाज झाला. राजाच्या हातातील ती जड तलवार जमिनीवर पडली. ज्या हातांनी आजवर अनेक लढाया जिंकल्या होत्या ते हात आता लुळे पडले होते. तलवार पडताच दरबारात एकच खळबळ माजली. राजाची तलवार पडली? हे अपशकुन होते की आणखी काही? पण राजाला कशाचेच भान नव्हते. तो फक्त त्या उग्र रूपाकडे बघत होता. त्याला त्या रूपाच्या मागे आणखी चमत्कार दिसला. कधी त्याला तिथे 4 हात असलेला विष्णू दिसत होता, तर कधी 3 डोळे असलेला शंकर, आणि या सगळ्या रूपांच्या मध्यभागी शांतपणे उभा असलेला सायनदेव. राजाला समजून चुकले की हा माणूस साधा सुद्धा नाही. याच्या मागे उभी असलेली शक्ती या जगाच्या पलीकडची आहे. तेव्हाचा तो क्षण इतिहासात क्वचितच घडणारा क्षण होता. सत्ता आणि भक्ती यांच्यातील लढाईत आज सत्तेचा पूर्ण पराभव झाला होता. राजाची मनस्थिती पूर्णपणे बदलली. त्याच्या मनातील क्रूरता, अहंकार आणि गर्व एखाद्या बर्फाच्या पहाडासारखं वितळलं.
त्याला स्वतःच्या शूद्रपणाची जाणीव झाली. मी कोण आहे? मी फक्त एका राज्याचा राजा आहे, पण समोर उभी असलेली शक्ती ती तर त्रैलोक्याची मालकीण दिसतीये. राजाच्या मनात एक तीव्र भीती आणि त्याच वेळी एक तीव्र आदर निर्माण झाला. ज्या हातांनी त्याला मारायचे होते तेच हात आता आपोआप जुळले गेले. राजाचे गुडघे वाकले. तो जोरात खाली बसला नाही, तर तो अक्षरशः कोसळला. त्याने आपले मस्तक जमिनीवर टेकवले. हे दृश्य पाहून दरबारात सन्नाटा पसरला. सर्वांचे डोळे विस्फारले होते. त्यांचा क्रूर राजा जो कोणासमोरही झुकत नाही, तो एका साध्या ब्राह्मणाच्या पायावर डोके ठेवून पडला होता. हे काय चालले आहे? हे स्वप्न तर नाही ना? राजा रडू लागला. होय, तो क्रूर राजा रडू लागला. मला क्षमा करा, मला क्षमा करा, तो ओरडू लागला. हे महात्म्या, तू कोण आहेस? तू नक्की ब्राह्मणच आहेस की एखादा देव? तुझ्या शरीरातून मला आगीच्या ज्वाळा का दिसत आहेत? तुझ्या मागे हे कोणते सैन्य उभे आहे? राजा जमिनीवर डोके घासून विचारत होता. त्याची अवस्था एखाद्या लहान मुलासारखी झाली होती, ज्याला आपली चूक समजली आहे. राजाच्या मनात आता एकच भावना होती, शरणागती. त्याला जाणवले की आपण ज्याला छळत होतो तो माणूस नसून चालता बोलता अग्नी आहे, आणि या अग्नीशी खेळलो तर आपण जळून खाक होऊ. सायनदेवाकडे बघताना आता राजाला भीती वाटत होती, पण ती भीती आदरयुक्त होती. त्याने हळूच मान वर केली आणि सायनदेवांच्या पायांकडे बघितले. त्याला वाटले, हे पाय साधे नाही, हे तर माझ्या मुक्तीचे मार्ग आहेत. सायनदेव तिथे शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य होते. त्याला राजाला जे दिसत होते ते दिसत नव्हते, पण राजाची अवस्था पाहून त्याला समजले होते की माझ्या गुरुमाऊलीने आपला शब्द पाळला. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी मला दिलेले अभय वचन खरे ठरले. सायनदेवाच्या मनात गुरूंविषयीचा प्रेमभाव दाटून आला. महाराज, तुम्ही किती दयाळू आहात. तुम्ही इथे नसूनही इथे आहात. तुम्ही या राजाची मती बदलली. तुम्ही मृत्यूचे रूप बदलून त्याचे दासात रूपांतर केले. सायनदेवाने मनोमन गुरुचरणावर डोके ठेवले. राजाने थरथरत्या हाताने सायनदेवाचे पाय पकडले. विप्रवर्य, माझी चूक झाली. मी तुला ओळखले नाही. माझ्या कानांवर कोणीतरी चुकीचे भरवले होते. मला वाटले तू माझ्या विरुद्ध कट करत आहे, पण आज मला तुझी खरी शक्ती दिसली. तू तर देवाचा माणूस आहे. राजा उठून उभा राहिला, पण मान खाली घालून. त्याने आपल्या सरदारांकडे बघितले आणि ओरडला, तुम्ही असे काय बघत आहात मूर्खांनो? हे आपले पाहुणे आहेत, त्यांचा सन्मान करा. सरदार आणि मंत्री गोंधळून गेले होते, पण राजाचा हुकूम तो हुकूम. ते धावत पुढे आले. ज्या सैनिकांनी मघाशी सायनदेवाला भाल्याच्या टोकावर धरले होते त्यांनीच आता नम्रपणे मान झुकवली. राजाने सायनदेवाला विचारले, महाराज, तुमचे गुरु कोण आहेत? कोणाच्या कृपेने तुम्हाला हे तेज प्राप्त झाले आहे? कारण माझ्या डोळ्यांनी जे पाहिले ते सामान्य विद्या असूच शकत नाही. सायनदेवाने शांतपणे उत्तर दिले, हे राजन, मी तर एक सामान्य सेवक आहे, पण माझे स्वामी, माझे गुरु साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज आहेत. ते सध्या कृष्णा तीरावर औदुंबर वृक्षाखाली वास करतायत. हे जे काही तू पाहिलेस ती त्यांचीच कृपा आहे. ते भक्ताच्या रक्षणासाठी कुठूनही धावून येतात. श्री नृसिंह सरस्वती हे नाव ऐकताच राजाने पुन्हा हात जोडले. धन्य ते गुरु आणि धन्य त्यांचा शिष्य. विप्रवर्य, आजपासून तुम्ही माझे शत्रू नाही तर माझे गुरु समान आहात. माझ्या राज्यात तुम्हाला किंवा तुमच्या गुरूंच्या भक्तांना कोणीही त्रास देणार नाही, हे माझे वचन आहे. राजाने तत्क्षणी सेवकांना आज्ञा केली, जा, राजकोषातून उत्तम वस्त्रे आणि अलंकार घेऊन या. सोन्याच्या मोहरा आणा. क्षणार्धात सेवक चांदीच्या ताटात रेशमी वस्त्रे, शाल, श्रीफळ आणि सोन्याच्या नाण्यांची थैली घेऊन आले. राजाने स्वतः आपल्या हातांनी सायनदेवाची पूजा केली. विचार करा, ज्या राजाने शिरच्छेद करण्यासाठी बोलावले होते तोच राजा आता गंध लावून त्या ब्राह्मणाची पूजा करत होता. हे दृश्य पाहून दरबारातील जुन्या जाणत्या मंत्र्यांना सुद्धा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवावा लागला. विप्रवर्य, हे घ्या, हा तुमचा सन्मान आहे. राजाने ती सोन्याची थैली आणि वस्त्रे सायनदेवाच्या हातात दिली आणि हो, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर त्याबद्दल मला क्षमा करा. तुमच्या गुरूंना सांगा की या पामारावर कोप करू नका. सायनदेवाने ते दान स्वीकारले, पण लोभाने नाही, तर राजाचा सन्मान राखण्यासाठी. त्याला त्या सोन्यापेक्षा राजाच्या मनात झालेला बदल जास्त महत्वाचा वाटत होता. गुरूंनी काय चमत्कार केला होता? विषाचे रूपांतर अमृतात झाले होते. जा सायनदेवा, आता तुम्ही सन्मानाने घरी जा. माझे सैनिकांनो, पालखी सजवा. सायनदेवांना त्यांच्या घरी वाजत गाजत पोहोचवा. कोणीही त्यांच्या वाटेला जाणार नाही याची खबरदारी घ्या. सायनदेव राजाला आशीर्वाद देऊन दरबारातून बाहेर पडले. बाहेर पडताना त्याला वाटले की आपण एखादं स्वप्न बघत आहोत.
सकाळी घरातून निघताना वाटले होते की हे शेवटचे निघणे आहे, आणि आता आता तोच राजशाही घाटात पालखी बसून घरी चालला होता. महालाच्या बाहेर त्याचे स्वागत करण्यासाठी लोक जमा झाले होते. साहेबदेवाचा जय जयकार असो अशा घोषणा दिल्या जात होत्या. साहेबदेव पालखीत बसला, पण त्याचे मन पालखीत नव्हते. त्याचे मन भिलवडीला कृष्णा काठावर त्या औदुंबर वृक्षाखाली धावत गेले होते. त्याला आता घरी जाण्यापेक्षा जास्त घाई गुरूंना भेटण्याची झाली होती. त्याला गुरूंना सांगायचे होते, महाराज तुम्ही जिंकले, तुम्ही काळ जिंकला. पालखी सायंदेवाच्या घरीच्या दिशेने निघाली. पण घरी काय परिस्थिती होती? सायंदेवाच्या घरी अजूनही सुतक पसरल्यासारखी शांतता होती. त्याची पत्नी दारात बसून रडत होती, मुले कोपऱ्यात बसली होती. दुपार टळून गेली होती, पण सायंदेव परतला नव्हता. शेजारचे लोक कुजबुजत करत होते, बिचारा सायंदेव, नक्कीच राजाने त्याला मारून टाकले असणार. इतका वेळ कोणीही जिवंत राहत नाही त्या राक्षसाच्या दरबारात. पत्नीच्या मनातील आशा मावळली होती. तिला वाटत होते की आता फक्त अधिपतीचे प्रेत असतील. तिने देवाचा धावा सुरूच ठेवला होता, पण मनात वाईट शब्दांनी खणत केले. तेवढ्यात रस्त्यावरून वाद्यांचा आवाज येऊ लागला. ढोल ताशे वाजत होते. लोक आनंदाने ओरडत होते की दत्तकी कोणाची मिरवणूक आहे ती? अशा दुःखाच्या प्रसंगी कोण उत्सव साजरा करतो? तिने डोळे पुसून खिडकीतून बाहेर बघितले. समोरचं दृश्य पाहून तिचा काळजात एक ठोका थुकला. हीच राजवाड्याची पालखी, हीच पालखी ज्यातून राजाचे खास लोक येतात. पण आज त्या पालखीच्या भोवती सैनिक नंग्या तलवारी घेऊन पहारा देत नव्हते, तर ते सन्मानाने चालत होते. आणि पालखीचे पडदे उघडल्यावर आज कोण दिसले? साक्षात तिचे पती सायंदेव. सुखरूप, अंगावर शाल, गळ्यात